अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली। राज ठाकरेंवरील टीकेमुळे मनसैनिक आक्रमक। हल्ला राज ठाकरेंच्या आदेशावरूनच मिटकरींचा आरोप। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू। राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं। कुणबी दाखले शोधासंदर्भात स्थापन केलेल्या शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। उर्वरित दस्तावेज जमा करणार। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा। पाठिंबा देऊ उद्धव ठाकरेंकडून। आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात तर शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज धडकणार अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार विचारणा। मातोश्रीवरील मराठा आंदोलनामागे भाजपचा हात असल्याचा आरोप। भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ आंदोलनामध्ये माझा न विचारताच पायाळ यांनी काढला पाय। राज्यात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी। मराठवाडा आणि विदर्भात मेगा प्रकल्प उभारणार। पूजा खेडकर प्रकरणी वायसीएमच्या डॉक्टरांना क्लीन चिट। सूत्रांची माहिती, वायसीएमचे राजेश बाबळेंकडून चौकशीचा सुधारित अहवाल सादर। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन। 126 जणांचा मृत्यू। शेकडो जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती। राहुल आणि प्रियंका गांधी आज घटनास्थळी जाणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक। नेमबाज मनू भाकर सरबजीत जोडीनं केली पदकाची कमाई। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय। श्रीलंकेविरोधातल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा यादगार विजय। 3-0 मालिका खिशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।